टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तुम्ही सगळे विद्युत कंपनीमध्ये एकतर कधीपासून काम करताय आणि तुमचे हे जे आज आंदोलन तुम्ही करताय, कशासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि काय मागण्या आहेत? साहेब, कोणी मुलं 7 वर्षापासून आहे, कोणी मुलं 8 वर्षापासून आहे, कोणी मुलं 2 वर्षापासून आहे। विद्युत कंपनीने एक कॉन्ट्रॅक्टरला हे टेंडर दिलेलं आहे। सर्व हे जे 180 बाबळेश्वर डिव्हिजनमध्ये नगर जिल्ह्यामध्ये 180 ते 190 मुलं कंत्राटी कामगार आहेत। हे कंत्राटी कामगार साहेब त्या कंपनीकडं 7 ते 8 वर्षापासून कामं करतायत। आमची मागणी अशी आहे की आम्हाला आमचं जे पेमेंट आहे हक्काचं ते पेमेंट वेळेवर मिळत नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जी ESIC सुविधा आहे आमच्या कंपनीची, ESIC सुविधा आहे कोणत्याही मुलाला मिळत नाही आहे। आजपर्यंत 7-8 वर्ष झाले साहेब, एकाही फक्त 2-3 मुलं अपवाद सोडता बाकीच्या कोणालाही ESIC कार्ड मिळालेलं नाही आहे साहेब। आमची मागणी अशी आहे, आम्हाला आमचं जे वेतन आहे त्या वेतनची पेमेंट स्लिप आम्हाला मिळत नाही आहे। आम्ही वारंवार मागणी करून आम्हाला ती वेतनची पेमेंट स्लिप मिळत नाही आहे साहेब। हे जे कर्मचारी आहे हे सर्व हातावर काम करणारे कर्मचारी आहे। कोणाला लोनसाठी पेमेंट स्लिप पाहिजे नसते, कोणाला काय करायचं असतं, कोणाला काय करायचं असतं, याच्यासाठी आम्हाला अद्यापही ती पेमेंट स्लिप दिलेली नाही आहे। त्याच्यानंतर साहेब आमचा जो पेमेंटचा विषय आहे, जे पेमेंट शासनाने ठरवून दिलेलं आहे त्या ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्हाला कोणाच्याही अकाउंटवर पेमेंट येत नाही आहे। आणि जे काही पेमेंट कंपनी टाकते आम्हाला ते तीन टप्प्यात पेमेंट येतं। एकाच सेकंदात 3 टप्प्यात 10,000 येईन, 2,000 येईन, 3,000 येईन। काही मुलांचे 2-2, 3-3 वर्षाचे PF भरलेले गेलेले नाही आहे कंपनीनं अजून। अशा बऱ्याचशा काही समस्या आहे। तर आम्ही 14 तारखेला एक्झिक्युटिव्ह साहेबांसमोर इथं बाबळेश्वर ऑफिसला HR डिपार्टमेंटच्या मॅडम असतील, एक्झिक्युटिव्ह साहेब असतील, कॉन्ट्रॅक्टरच्या कंपनीचे साहेब लोक असतील, यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकीतून एकही ठोस उत्तर आम्हाला मिळालं नाही। आम्ही लेखी आश्वासन मागत होतो, लेखी आश्वासन दिलं नाही। त्यांनी आम्हाला विनंती केली, साहेब आम्हाला वेळ द्या। आम्ही वेळ दिला 10 दिवसाचा। आम्ही त्यांना सांगितलं 22 तारखेला रात्री 00:00 12 वाजेपर्यंत जर आमचं सगळं क्लिअर केलं तर आम्ही संपात उतरणार नाही, अन्यथा संप अटळ आहे। मुलं आज कंटाळलेले। आमचा साहेब एक मुलगा आहे, तिची आई कॅन्सरशी झुंज देते आहे मुंबईला। त्या मुलाची बायको प्रेग्नेंट आहे, त्या मुलाच्या वडिलांना डेंग्यू झालेला आहे, ते ॲडमिट आहेत। स्वतः तो टायफॉइडला ॲडमिट होता, तो आता इथं येऊन बसलेला आहे साहेब। एवढ्या सगळ्या गोष्टी असतानाही 3-3 महिने आमचे पेमेंट केले गेले नाही। परवा दिवशी आमचं एक पेमेंट टाकलंय फक्त। आणि जो 19% पगारवाढीचा जो फरक होता, इरेज होता, तो अजूनही अद्याप दिलेला गेलेला नाहीये। पुणे झोन, कोल्हापूर झोन, सातारा झोन या सगळ्या डिव्हिजन झोनमध्ये सगळं क्लिअर कट चालतं, मग नाशिक डिव्हिजनमध्येच काय हे क्लिअर कट चालत नाही? आम्ही आता काय भूमिका तुमची असणार आहे जर या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर काय तुमची पुढची भूमिका असणार? नाही, काम बंद तर रात्रीपासून आम्ही केलेलंच आहे। काम बंद असंच पुढे कंटिन्यू चालू राहील। मरण उपोषण आहे, धरणे आंदोलन आहे, साखळी उपोषण आहे। हे सगळे कर्मचाऱ्यांसोबत मी स्वतः मीटिंग घेऊन कर्मचाऱ्यांना विचारलं काय करायचं। कर्मचारी म्हणे आपली खूप पिळवणूक झालेली आहे, आता याच्यावर तोडगा निघाल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।